जमा करायचे आहे. मुंबईच्या वतीनं या ठिकाणी तलावाप्रमाणे लाभ घ्यायचा आहे। त्याचबरोबर या ठिकाणी दादा पाटील असगलावी 22 जिल्ह्यात लक्ष्मण प्रकाश पाटेगाव यांचा जुगलबंदी भावनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। याही कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा। प्रकारची मुलांनी थांबलेला आहे त्यांची कोकणात याची नोंद घ्यायची आहे। हा कार्यक्रम या ठिकाणी संकेत झालेल्या लगेचच महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी सुरू करण्यात येईल। सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। त्याचबरोबर दादा पाटील असगलावी 22 जिल्ह्यात लक्ष्मण प्रकाश पाटेगाव यांचा जुगलबंदी भावनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। या कार्यक्रमाचाही आपण सर्वांनी लाभ घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे। पुन्हा एकदा सर्व भावनिक पक्षांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत।
सर्वांचा आभार मानतो की तुम्ही आम्हाला सर्वांनी सत्कार करून आम्हाला अजून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि बाकीच्यांना पण जे नवीन पिढी येणार आहे जे आमचे ज्युनियर असतील त्यांना पण असं सत्कार करण्याची अशी त्यांची पुढे संधी मिळेल त्यांना पण आणि त्यानुसार ते चांगलं आपले करिअर घडवतील आणि मी बाकीच्यांचे पण खूप धन्यवाद करतो त्यांचं अभिनंदन करतो की बाबा त्यांनी पण चांगलं आपल्या गावाचं नाव मोठं केलं आणि मी त्यामुळे सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद. समाजरत्न फाउंडेशन ही संस्था स्थापन करून या संस्थेचे संस्थापक समाजसेवक दत्तात्रय लोखंडे यांनी यांनी अल्पावधीतच गरुड झेप घेऊन आपल्या व्यवसायामध्ये गरुड झेप घेत असताना समाजाचं ऋण म्हणून वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे या गावामध्ये सेवा देण्याचं काम केलं. असे हिमयुग टास्क ग्लास कंपनीचे मालक झेप घेतलेले या गावचे पैलवान सुपुत्र अण्णा हेमगर यांचा सन्मान. नमस्ते. या सिद्धनाथ नगरीच्या पावनभूमीमध्ये आज माझा जो ग्रामपंचायत चोरोची व सर्व ग्रामस्थांनी जो आज कार्यक्रम घेतला त्याबद्दल सर्वांचं पहिल्यांदा मनापासून मी आभार व्यक्त करतो. चोरोची गावाने आजपर्यंत भरभरून दिलं आणि त्याचंच एक मला एक सर्व लोकांचं एक गिफ्ट थोडक्यात
म्हणून मला ही नोकरी आज मिळाली, त्याबद्दल मी सर्वांचं आभार व्यक्त करतो आणि इथून पुढेही असंच आपल्या गावचं नावलौकिक होईल असं कार्य मी माझ्या क्षेत्रात करून दाखवेन, त्याचबरोबर बाकीच्यांनाही आपापल्या क्षेत्रामध्ये करून दाखवा अशी आशा व्यक्त करतो। नामदेव घोडके, सागर यमगर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होतोय। पैलवान आज या ठिकाणी या सिद्धनाथाच्या नगरीमध्ये खरोखरच एक स्तुत्य असा उपक्रम गावाने राबवला। वास्तविक पाहता या असणाऱ्या प्रत्येकाने आपापल्या कार्यामध्ये जे काही यश संपादन केलंय, यश संपादन करणाऱ्या या असणाऱ्या आधारस्तंभांना सुद्धा माझी एक विनंती राहील की खरोखरच हा कार्यक्रम फक्त मंचावरती आपण उभा राहिलो आपल्यासाठी नाही, तर या गावातील असणाऱ्या युवकांना एक प्रेरणा देण्याचं काम या माध्यमातून आपण करायचं आहे। खरोखर चोरोची नगरीचं मी तर भाग्य समजतो की या असणाऱ्या चालू वर्षामध्ये विविध पदं या गावाला प्राप्त झाली। मुलांना जे आज समाजामध्ये मार्ग शोधत आहेत त्यांना चांगला मार्ग आणि आपला अनुभव देण्याचं काम त्यांनी सुद्धा करावं। त्याचबरोबर या ठिकाणी बरेचसे मान्यवर आहेत आपापल्या क्षेत्रामध्ये ते। हॅलो, मला सांगायला अभिमान आहे। हॅलो, सर्वप्रथम मी ग्रामपंचायत चोरोचे तसेच यात्रा कमिटी चोरोचे यांचा आभार व्यक्त करतो की ज्याने आम्हाला इथं बोलवून आमचा सत्कार समारंभ आयोजित केला, जेणेकरून आम्हाला अजून पुढचे पद गाठण्यासाठी प्रोत्साहन भेटेल। तसंच मी आता सध्या कृषी विभागामध्ये कार्यरत असल्यामुळे जर शेतकऱ्यांना काही अडचणी आल्या तर ते नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझ्या वतीनं जे काही चांगलं करता येईल ते नक्की करण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद। त्रयजी लोखंडे यांचं धन्यवाद मानतो, त्यांच्यामुळे मला इथं उपस्थित राहायची संधी मिळाली आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांचेही मी धन्यवाद मानतो, मला आज इतका सन्मान केला माझा त्याबद्दल। आणि मी माझ्या वतीने एवढं सांगू शकतो की सिव्हिल इंजिनिअरिंग फील्डमध्ये जर कोणाला गव्हर्नमेंट क्षेत्रात जायचं असेल तर त्यांना थोडासा माझ्या अनुभवाचा फायदा होईल। तर तसे कोणी इच्छुक असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क केला तर माझ्या अनुभवाचा थोडासा त्यांना फायदा होईल, एवढं मी सांगून धन्यवाद। थँक्यू। नमस्ते। यात्रा कमिटीचं आणि या दगदगीच्या यात्रेच्या ह्याच्यामध्ये तरीसुद्धा आमचा सन्मान ठेवला, त्याच्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद। थँक्यू। सर्वांप्रमाणे आपल्या सिद्धनाथ देवाची यात्रा अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेनं आपल्या यात्रा कमिटी आणि या गावचे प्रमुख रावसाहेब यमगर आणि पांडुरंग शेठ आबी यमगर आणि सर्वच आपल्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं भरवलेले आहे। आणि या यात्रेच्या निमित्तानं आज आपल्या काही गुणवंत आणि अतिशय यशस्वी विद्यार्थ्यांचा यशस्वी अधिकाऱ्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा जो सत्कार आयोजित केला ते अतिशय स्तुत्य आणि अतिशय चांगला कार्यक्रम चालू करायचा त्यांचा प्रयत्न आहे। आपण सगळ्या गावांनी त्यांना सहकार्य करूया। त्याचबरोबर सांगलीवाली गँग आहे, या सगळ्यांचं यात्रेसाठी गावातल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी एक भाग असतो, त्यांचंही आम्ही आभार मानतो। आणि